नंतरही आहे. तर आता उदयनराजेंच्या तिकडे जल्लोष सुरू झालेला आहे. अतिशय इंटरेस्टिंग. तिकडे शशिकांत शिंदेच्या अंगावर गुलाल आहे आणि दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले हे आपलं कॉलर टाईट करतात. विजय नेमका कुणाचा होणार आहे हे कळत नाही, कारण उदयनराजे समर्थकांनी जल्लोष सुरू केलाय. उदयनराजे आघाडीवर आहेत. अतिशय इंटरेस्टिंग अशी ही निवडणूक. उदयनराजेंच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. उदयनराजेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं चंग बांधला होता आणि आज खऱ्या अर्थानं उदयनराजे यांनी जी लीड तोडून कमबॅक केलेला आहे या लढाईमध्ये, खूपच इंटरेस्टिंग म्हणावं लागेल. अतिशय रंजक अशी ही निवडणूक झालेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही सांगता येत नाहीये की आता डोळ्यात अश्रू आहेत. काय होऊ शकतं. उदयनराजेंना आत्ता तरी आपण त्यांच्या समर्थकांना गुलाल उधळताना आपण बघतोय, पण अजून इतर सगळ्या विधानसभा मतदारसंघातला लीड जो आहे तो स्पष्ट झालेला नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं दोन्ही गाद्यांना मान दिला आणि मतही दिलं असं म्हणायला हरकत नाही. पण आता उदयनराजेंच्या समर्थकांचा जल्लोष जरी होत असला तरी अधिकृतरित्या याबद्दलची घोषणा अधिकृत नाही, अजून सांगता येत नाही. एवढी काटेकी लढत आहे. कार्यकर्ते उत्साही आहेत. आपण बघितलंय अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत, अर्ध्या लोकांना काढावे लागलेत. उदयनराजेंना अश्रू आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये. कारण ते की यंदा पहिल्यांदा विलास यंदा असं म्हणूयात की तसं उदयनराजेंना कधी प्रत्यक्ष गावागावांपर्यंत जायची गरज पडली नाही, पण यंदा राजेंना पाहायला भिंगरी लावून पळावं लागलं होतं प्रचाराकरता. मला तुम्हाला विचारायचं, ही लढाई शरद पवार विरुद्ध उदयनराजे होती. उदयनराजेंना पाडण्यासाठी तुम्ही गेल्या वेळेस पाऊस धावून आला होता, यावेळेस पाऊस आला नाही म्हणून वाचले नाही. मी याला एक जोडून प्रश्न विचारतो, ही लढाई निष्ठावंत विरुद्ध मोदी होती का? ही जी लढाई होती ही कोणत्या व्यक्तीबरोबर लढाई नव्हती, ही